बोले वहाँ पे तो कर ले यकीन, आपास जाने बहार, सच्ची मोहब्बत उसी को कहे, माने कभी जो नहा, मेरी बाहों में दिल की पनाहों में कह दे जो है कहना। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्रांनो आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र आपल्याला जे ते सर्वात इथं VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप येतो, आपल्या ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचे इमेज दिली, तर यातून तुम्ही कोणता इथे इमेज जो असेल जो इथं ॲड करून घ्यायचा आणि ॲड केल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करायचं। त्या इमेजवरती क्लिक केल्यानंतर त्याची जी लेअर असेल ती आपल्या 30 सेकंदापर्यंत आणायची। त्यानंतर आपल्या परत नंतर त्याच्या स्रोत लिहून ओव्हरलेमध्ये जायचं, परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपल्या व्हिडिओजमध्ये जायचं। त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर सर्वात आधी ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा। तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं ॲडिओ झाल्यानंतर आपल्या त्या ॲडिओवरती इथं क्लिक करायचे। त्यानंतर आपल्या बिट्सवरती इथे येऊन जायचं। त्यानंतर ऑटो जनरेटेड यावरती क्लिक करायचं, म्हणजे इथं आपले जेवढे काही बिट असतील ते ऑटोमॅटिक इथे जनरेट जे ते होऊन जातील। तर वेट करत मित्रांनो आपली जी बिट असतील ते इथे जनरेट होईपर्यंत। तर मित्रांनो बिट वगैरे इथं जनरेट झाल्यानंतर आपल्या राईटवरती इथे क्लिक करायचं आहे। तर स्टार्टिंगला जे ते काय करायचं, मी जे बिट दिली असेल त्या बिटनुसार इथं इमेजेस जे असतील तिथे स्प्लिट करा। तर आता आपल्या इथं बिटवरती आधी इथं येऊन जायचं आहे। तर आता आपल्याला बिटवरती इथं येऊन जायचं। बिटवरती आल्यानंतर इमेज जो असतो तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। परत आता आपल्याला बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे। परत आपल्या बिट 3 वरती आल्यानंतर आपण स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला बिट 4 वरती इथं काय करायचं मित्रांनो, येऊन जायचं। बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे। परत आता आपल्याला बिट 5 वरती इथे जे ते येऊन जायचं आहे। त्यानंतर बिट 5 वरती आल्यानंतर ते स्प्लिट करा। परत नंतर आता आपल्याला थोडंसं पुढे यायचं आहे। बिट 6 वरती येऊन इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करा परत। ओके, तर मित्र आता बघा मित्रांनो, तर आता बघा इथं बिट मोर ह्या इथं अशा प्रकारे तुम्हाला इथं दिसेल। तर आता आपल्या इथं जे ते काय करायचं आहे, आता बिटनुसार जे आपली इमेजेस असतील तिथं स्प्लिट करायची। तर कोणती बिट, तर तुम्हाला बघा खालती तुम्हाला ॲडिओमध्ये तुम्हाला एक अशा प्रकारे येलो कलरचा एक असा डॉट दिसत आहे, तो येलो डॉट म्हणजे आपलं बिट आहे। तर त्या बिटनुसार इथं आपल्याला इमेजेस जे असतील तिथं स्प्लिट करायची। तर आता आपल्या येलो डॉटवरती येऊन जायचं आणि इथं आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे। परत नंतरच्या येलो डॉटवरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे। परत नंतरच्या येलो डॉटवरती येऊन स्प्लिट करा। परत नंतरच्या येलो डॉटवरती इथे येऊन स्प्लिट करा। परत नंतरच्या येलो डॉटवरती इथे येऊन स्प्लिट करा। परत नंतरच्या येलो डॉटवरती येऊन इथं स्प्लिट करा। परत नंतरच्या येलो डॉटवरती येऊन इथं स्प्लिट करा। तर मित्रांनो अशा प्रकारे आता जेवढे काय आपली इथं येलो डॉटवाली बिट असतील त्या सर्व बिटनुसार इथे आपले जे इमेजेस असतील तिथं स्प्लिट करून घ्या। तर इमेजेस स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या काय अर्थ जो आपण इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्याला ते डिलीट करून टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपले जेवढे काही इमेजेस असतील त्या इमेजेसमध्ये आपल्या इमेजेस जे असतील तिथं रिप्लेस करायचे। तर ते इमेजेस इथं रिप्लेस करण्यासाठी बघा आपल्या काय अर्थ आपल्या सेकंड इमेजवरती येऊन आपल्या काय करायचं, रिप्लेसचा ऑप्शन जो असेल तो आपल्या खालती इथं शोधायचा आहे। तर त्या रिप्लेसवरती येऊन आपल्याला आता काय करायचं, फोटोजमध्ये येऊन तुम्हाला जो कोणता इथं फोटो घ्यायचा असेल तो इथं फोटो घ्या। तर अशा प्रकारे जो आपला इमेज होतो इथं रिप्लेस होऊन जाईल। परत एकदा तुम्हाला सांगतो रिप्लेस कसं करायचं। कोणत्या इथे इमेजवरती येऊन जायचं, परत रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज असा हवा असेल तो इथं इमेज घ्या आणि रिप्लेस जो तो होऊन जाईल आपला इमेज। तर आता आपले इथं जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसमध्ये तुम्ही इमेजेस इथं जे इथे रिप्लेस करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला आता काय करायचं, इथे जेवढे काही इमेजेस असतील त्यांना आपल्या ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील तिथे द्यायचे आहेत आता। ओके, तर मित्र आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं। तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपलं इनमध्ये जे ते काय करायचं येऊन जायचं आहे। तर इनमध्ये आल्यानंतर इथं बघा एक अशा प्रकारचा एक कॉलेज येत ॲपेअर अशा प्रकारचा एक भेटेल इथं
ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवर जाऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारचा स्क्रीन वाईप हा जो ॲनिमेशन तो भेटेल तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन आपलं आउटमध्ये येऊन रिपल द्यायचा आहे. आणि परत नंतर आपल्याला परत नंतर काय यायचं एक इमेज सोडून आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं ट्रिपलेट्स 1 द्यायचं आहे. आणि परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं ट्रिपलेट 2 द्यायचं आहे. आणि आता नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत नंतर आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं 3D कार्ड 1 द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन 3D कार्ड 6 द्यायचं आहे. त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं 3D कार्ड 2 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन आपला 3D कार्ड 5 द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन 3D कार्ड 4 द्या. आणि परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन आता आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जो ॲनिमेशन डिस्टॉर्ट राईट अँड लेफ्ट हाच आपल्याला रिपीट इथं द्यायचा. तर कुठपर्यंत द्यायचा ते तुम्हाला मी ते सांगतो. तर आपल्याला हा जो ॲनिमेशन तो आपल्याला इथं बघा 23 सेकंदापर्यंत जेवढे काय आपले इथे इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही डिस्टॉर्ट राईट अँड लेफ्ट इथं ॲनिमेशन देऊन टाका. आणि त्याच्या पुढे जेवढे काय आता 23 सेकंदाच्या पुढे जेवढे काय आपले इथं इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्याला वेगळा ॲनिमेशन द्यायचा आहे. तर तो कोणता ते इथं मी सांगतो. काय करायचं त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं पेंडुलम 1 द्या. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं पेंडुलम 2 द्या. तर मित्रांनो पेंडुलम 1 आणि 2 हा ॲनिमेशन आपला आता 23 सेकंदाच्या पुढे जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा अप्लाय करून टाका. ओके. तर मित्र ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला बघा काय आहे 2 इमेजच्या मध्ये तुम्हाला एक स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा. तर त्यावरती जायचं आणि त्यानंतर लाईट इफेक्टमध्ये आपल्या इथं येऊन जायचं. लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर ब्लँच हा जो इथं ट्रान्झॅक्शन इफेक्ट असतो तो अप्लाय करून टाइमलाईन 0 सेकंद अशा प्रकारे 0.1 सेकंद इथं करून राईटवरती क्लिक करायचं आहे. मग त्यानंतर आपल्या जे काय आहे इथं अप्लाय टू ऑल इथं करायचं आहे. तर अप्लाय टू ऑल केल्यानंतर आपले जेवढं काही इथं आता स्क्वेअर बॉक्सेस असतील त्या सर्वमध्ये हा इफेक्ट जो असेल ट्रान्झॅक्शन इफेक्ट तो लागून जाईल. तर आपल्याला आता एका जागेवर इथं चेंज करायचं आहे. तर आपल्या 9 सेकंदावरती येऊन आपल्या त्या बॉक्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या ओल्ड फिल्म हा जो इथं ट्रान्झॅक्शन इफेक्ट असेल तो अप्लाय करून हे इथं जी टाइमलाईन असेल त्या अशा प्रकारे इथं फुल करून घ्या. त्यानंतर राईटवरती इथं क्लिक करा. तर आता आपल्याला इथं काही जे ते इफेक्ट असतील तिथे द्यायचे. तर ते देण्यासाठी आपल्याला सुरुवातला येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन प्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर 3D सराउंड हा जो इथं इफेक्ट असतो तो अप्लाय करून 3 इमेज पुरता अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्या. तर केल्यानंतर आपल्याला जे ते परत काय करायचं बघा आपल्या 19 सेकंदावरती येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सिक्रेट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्या 23 सेकंदापर्यंत करून घ्यायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो इथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन झाला मित्रांनो. तर मित्र आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजूनही जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.